नमस्कार, मी वैद्य दीपाली आंबेगावकर पाटील वेदश्री आयुर्वेदच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. भारतीय संस्कृती ही विश्वातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. आपल्या भारतीय संस्कृतीला अतिशय समृद्ध परंपरेचा वारसा लाभला आहे आणि ह्या परंपरेमध्ये सणांना विशेष महत्त्व आहे. वर्षाच्या सुरुवातीपासून सुरू होणारे सण हे वर्षाच्या शेवटपर्यंत वेगवेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात. ऋतुमानात होणारा बदल किंवा नैसर्गिक हवामानामध्ये होणारे बदल, आवश्यक आहार ह्या सर्वांची ह्या सणांसोबत सांगड घातली जाते. आपले प्रत्येक सण आणि प्रत्येक पद्धती ह्यामागे एक अतिशय शास्त्रशुद्ध विचार आहे. ह्या सर्वांचे जतन आपण अतिशय मनपूर्वक केले. आता मोबाईल, लॅपटॉप वापरणारी ही नवीन पिढी फास्ट आणि अतिशय प्रॅक्टिकल आहे. ह्या पिढीला ह्यामागचे सायन्स जर आपण समजावून सांगितले नाही तर ही आपली संस्कृती लोप पावेल आणि पुढची पिढी ही त्यामागच्या फायद्यांना मुकेल. त्यामुळे आता ह्या प्रत्येक आपल्या संस्कृती आणि त्यामागच्या कृतीमागचे सायन्स समजावून सांगणं ही आता आपली जबाबदारी आहे. मार्गशीर्ष संपून पौष आला आणि आली मकर संक्रांत. संक्रांत म्हणजे संक्रमण किंवा स्थित्यंतर. सूर्य ज्या दिवशी धनुराशीमधून मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या दिवशीला मकर संक्रांत असे म्हणतात. मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी येते ती म्हणजे भोगी. भोगीला सूर्य हा धनुराशीमध्ये असतो. सूर्य ज्या महिन्यामध्ये धनुराशीमध्ये असतो त्याला धनुर्मास किंवा धुंधुर्मास असे म्हणतात. महाराष्ट्रामध्ये धनुर्मास करण्याची पद्धत आहे. धनुर्मासाचा शेवटचा दिवस म्हणजे भोगी. धनुर्मासामध्ये सकाळी लवकर उठून बाजरीची भाकरी, खिचडी, सर्व भाज्या एकत्र करून केलेली भाजी असे खाण्याची पद्धत आहे. आता आपण हा धनुर्मास का करतात ते बघूया. धनुर्मास हा हेमंत ऋतूमध्ये म्हणजेच थंडीमध्ये येतो. थंडीमध्ये लवकर भूक लागते कारण थंडीमध्ये गारठा जास्ती असतो आणि रात्रही मोठी असते. आयुर्वेदामध्ये असे सांगितले आहे की भूक लागल्याशिवाय जेवू नये आणि भूक लागली तर जेवायला विलंब करू नये. त्यामुळे जर सकाळी लवकर भूक लागत असेल तर धनुर्मासामध्ये प्रातः एवम म्हणजे सूर्योदयाच्या वेळी आहार घेण्यास सांगितलेले आहे. हा आहार पौष्टिक असावा आणि देवाला नैवेद्य दाखवून ह्या आहाराचे सेवन केले जाते. भारतीय संस्कृतीनुसार आपण जे अन्न सेवन करतो ते आधी देवाला अर्पण करावे आणि मग आपण खावे. आपल्या सात्विक भावामुळे अन्नातील सात्विकता वाढते आणि त्याचे पोषण मूल्य आणि पोषण कार्यही चांगले होते. सकाळच्या कोवळ्या उन्हात बसून खाल्ल्यामुळे ऊब मिळते आणि व्हिटॅमिन डी ही मिळते. भोगी हा धनुर्मासाचा शेवटचा दिवस असतो. ह्या काळामध्ये उत्तम नैसर्गिक परिस्थितीमुळे पिकं, भाज्या आणि फळांची लयलूट असते. हे निसर्गाने दिलेले सर्व पदार्थ आपल्या आहारात यावेत आणि यातून सर्व विविध प्रकारची पोषण तत्वे मिळावीत म्हणून ह्या सर्व भाज्या एकत्र करून ते भोगीला खाण्याचा संकेत आहे. तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोण्यासोबत भोगीला खातात. बाजरी ही उष्ण आणि पौष्टिक असल्यामुळे थंडीत फायदेशीर ठरते, पण त्यासोबतच बाजरी वृक्षही असते. त्यामुळेच त्याला तीळ लावतात आणि लोणी लावून खातात. भोगी झाल्यानंतर येते ती मकर संक्रांत. संस्कृतीला धर्माची जोड दिली तर लोक ते प्रेमाने, आत्मीयतेने आणि जबाबदारीने करतात असा अनुभव आहे. त्यामुळेच भारतीय संस्कृतीमध्ये सणांना आरोग्याची जोड दिलेली आढळते. संक्रांतीला सुगड, सुगडे किंवा सुघट याची पूजा करण्याची पद्धत आहे. शास्त्रानुसार सांगायचं झालं तर संक्रांतीनंतर उत्तरायण येते म्हणजेच उन्हाळा सुरू होतो. हा उन्हाळा, ह्या उन्हाळ्यातील उष्णता बाधू नये म्हणून हे सुघट म्हणजेच मातीच्या मडक्यांचा उपयोग होतो. संक्रांतीला किंवा कुठे कुठे भोगीलाही तिलोदकाने स्नान करण्यास सांगितलेले आहे. तिलोदक म्हणजे तीळ पाण्यात मिसळून केलेले मिश्रण होय. आयुर्वेदामध्ये थंडीमध्ये त्वचेचा कोरडेपणा घालवण्यासाठी तिळाचा वापर करण्यास सांगितलेला आहे. शास्त्रामध्येही तिलोदकाने स्नान करण्याचा हाच उद्देश असावा. त्यामुळे त्वचा स्निग्ध आणि तुकतुकीत होते. संक्रांतीला आपण तिळगुळ देतो तसेच घरामध्ये तिळगुळाच्या पोळ्या करतो. आता हिवाळ्याच्या दिवसात हा तीळ आणि गूळ ह्याच्यापासून बनलेले पदार्थ आपल्या शरीराला उष्णता देतात. तीळ हा स्निग्ध, उष्ण आहे. त्यासोबतच तीळ
हा त्वच म्हणजे त्वचेला सुंदर करणारा, केश म्हणजे केसांना पोषक असा ठरतो. ह्या काळामध्ये पानगळती जशी होते त्याचप्रमाणे केसांचेही गळण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे तीळ ह्या काळामध्ये सेवन केल्यामुळे केसांना पोषण मिळते आणि केस गळण्याचे प्रमाण कमी होते. त्यासोबतच तीळ हा बल्य म्हणजे बल देणारा, वातग्न शरीरातील वात कमी करणारा, कॅल्शियम आणि ओमेगा 3 आणि 6 फॅटी ॲसिडचा समृद्ध स्रोत आहे. तिळामध्ये सिसॅमिन नावाचे अँटीऑक्सिडंट असते जे कॅन्सरच्या पेशींची वाढ कमी करण्यास मदत करते. तीळ रक्तवाहिन्या आणि यकृताचे काम सुधारते. तीळ गर्भाशयाचे पोषण करते. त्यासोबतच तीळ सांध्यांना बळकटी देण्याचेही काम करते. 1 चमचा तीळ हे कॅल्शियम, विटॅमिन्स आणि प्रोटीन्सचा खजानाच आहेत. ह्यासोबतच उष्ण आणि मधुर अशा गुळाची जोडी जर जमली तर ते सोन्याहून पिवळेच ठरते. मकर संक्रांत हा एकमेव सण असा आहे की ज्यामध्ये काळा रंग वापरला जातो. ह्या सणाला काळा रंग वापरण्याचे शास्त्रीय कारण म्हणजे हे हिवाळाच तर आहे. काळा रंग हा उष्णता शोषून घेतो. त्यामुळे ऊब मिळण्यासाठी आणि थंडी कमी होण्यासाठी ह्या काळामध्ये काळा रंग वापरला जातो. मकर संक्रांत ते रथसप्तमी ह्या काळामध्ये लहान मुलांना बोरन्हाण घालण्याची पद्धत आहे. बोरं, ऊस, हरभरे, तिळाच्या रेवड्या अशा सगळ्या वस्तूंनी त्याला न्हाऊ घालायचे. सवंगड्यांच्या साथीने हे पौष्टिक पदार्थ एकत्र खाण्यात त्यांचे आरोग्य लपलेले आहे. ह्या काळामध्ये वातावरणामध्ये अनेक बदल होत असतात. हे बदल ह्या मुलांना बाधू नयेत आणि त्यांची प्रतिकार क्षमता वाढावी ह्यासाठी हा एक साधा सोपा उपाय आहे. फक्त ह्यामध्ये चॉकलेट, बिस्किट ह्याचा अंतर्भाव करू नये. ह्या काळामध्ये रोज सूर्याला अर्घ्य देणे, सूर्याची उपासना करणे, सूर्यनमस्कार घालणे, कोवळ्या उन्हात बसणे, पतंग उडवणे इत्यादी गोष्टींमुळे सूर्याचा संपर्क येतो आणि त्यामुळे विटॅमिन डी मिळते. हाडे मजबूत होतात आणि कफ कमी होण्यास मदत होते. आयुर्वेदाचे प्रयोजन हे स्वस्थस्य स्वास्थ्यरक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम असे आहे. म्हणजेच जर सर्वप्रथम स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचे रक्षण करावे, त्यानंतर रोग झाला तर त्याच्या विकारांची चिकित्सा करावी. आपली संस्कृती ही असेच सांगते नाही का? आपल्या ह्या सणांमधनं, आपल्या ह्या पद्धतींमधनं आपल्या स्वास्थ्याचे सर्वप्रथम रक्षण करावे आणि आयुर्वेद आणि भारतीय संस्कृती ही हातात हात घालून हे कार्य उत्तम पद्धतीने करते. आपणा सर्वांना मकर संक्रांतीच्या ह्या पर्वाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.